नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत ताथवड्यामध्ये तुमच्यासाठी 900 नाही, 1000 नाही, 1100 नाही, तर अगदी 1300+ कार्पेटचा 3 BHK फ्लॅट घेऊन जो प्रायव्हेट अपार्टमेंट आहे. हा 5.5 एकरचा प्रोजेक्ट मध्ये असून जिथे तुम्हाला 45+ अल्ट्रा लक्झुरियस अमेनिटीज मिळणार आहेत. पर फ्लोर 4 फ्लॅट्स, 4 लिफ्ट, 3 साइडेड ओपन, म्हणूनच प्रायव्हेट अपार्टमेंट्स. आणि हो, या ताथवड्याच्या BRDS स्टॉप पासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती. मग तुम्हालाही आवडेल का असाच लाईफस्टाईल, मॉडर्निटी आणि अगदी जबरदस्त असा प्रोजेक्ट बघायला, जिथे तुमच्या मुलांसाठी स्कूल, कॉलेजेस, DMart, BRDS रोड आणि मुंबई बँगलोर हायवे सुद्धा अगदी तुमच्या हाकेच्या अंतरावरती. मग मला तर बघायचंय, तुम्ही बघणार ना? चला मग अनुभवूया आजचा हा जबरदस्त असा प्रोजेक्ट. एक परिपूर्ण घर म्हणजे काय याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे इथले हे प्रायव्हेट अपार्टमेंट्स. मग ते 2 असू द्या, 3 असू द्या किंवा 4 बेड प्रायव्हेट अपार्टमेंट्स. आणि हे सर्व बघायच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की आज आपण बघणार आहोत इथला हा 3 BHK प्रायव्हेट अपार्टमेंट, जिथे तुम्हाला लॉबीच एका अंगणापेक्षा कमी नाही मिळणार. म्हणजे जवळजवळ 8.25 बाय 7.5 फुटांची ही लॉबी आहे. मग सणवार असू द्या किंवा कुठला उत्सव, घराच्या समोरच असणाऱ्या स्पेसमध्ये सुंदर अशी रांगोळी, तुम्ही इथे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवू शकता, बुद्धांची मूर्ती ठेवू शकता आणि एखादं शूरॅक सुद्धा असं डिझाईन करता येईल. कारण या सर्व गोष्टींमुळेच आपल्या घरामध्ये अगदी पॉझिटिव्हिटी, पॉझिटिव्ह एनर्जी आणि प्रॉस्पेरिटी येईल. खरंय की नाही? आणि लॉबीमधून आत येताच हा भव्य असा तुमचा लिव्हिंग एरिया. स्पेस एवढा जास्त मोठा आहे की या लिव्हिंग अँड डायनिंग एरियाची साईज तुम्हाला अगदी मोठी 22 फुटांची मिळणार आहे. आणि 22 फुटांची असून सुद्धा तुम्हाला इथे असं जाणवेल की जणू काही तुम्ही एखाद्या मोठ्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आहात. एवढी जास्त साईज, त्यातल्या त्यात डायनिंग एरिया सेपरेट, एक प्रॉपर असा 6 सीटर डायनिंग टेबल डिझाईन करता येणार आहे. इथे या घरात तुम्हाला या लिव्हिंग एरियाच्याच लेंथ एवढा मोठा स्कायडेक मिळून जातो. अरे वा, म्हणजे आता चिंताच मिटली ना हो. कशाची म्हणजे काय? वॉक करायची, शतपावली करायची. कारण जर तुम्हाला स्कायडेकच 22 फुटांचा मिळतोय तर अर्थात तुम्ही या स्कायडेक मध्ये वॉक सुद्धा करू शकता. आणि इथले फीचर्स एवढे भारी की समोर जर असंच सुंदर गार्डन डिझाईन केलं तर मग तिथे आणखी तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब येईल. बरं, आता चला, आपण या स्कायडेक मध्ये आलेलोच आहोत ना, मग स्कायडेक मधून मिळणाऱ्या व्ह्यूचाही विचार करूया, जो तुम्हाला अमेनिटीजचा सुद्धा असू शकतो आणि सिटीचाही असू शकतो. आता अमेनिटीज इथे नेमक्या काय काय? तर अर्थात प्रीमियम घर, प्रीमियम प्रोजेक्ट जो 3 साइडेड ओपन अपार्टमेंट सोबत आहे. कुठलीही वॉल शेअरिंग नसून 4च अपार्टमेंट पर फ्लोर, 4 लिफ्ट्स आहेत. मग अशाच ठिकाणी तुम्हाला अमेनिटी सुद्धा तशाच प्रीमियम आहेत. अर्थात गोल्फ सिम्युलेटर तुम्हाला मिळणार आहे. अर्थात तुम्हाला इथे आणखी अशाच प्रीमियम अमेनिटीज, क्लब हाऊस, जिमनिझम म्हणजे इंडोर जिम, त्याचबरोबर स्विमिंग पूल, आणखी अशा बऱ्याच अल्ट्रा लक्झुरियस अमेनिटीज आहेत. लहान मुलांसाठी सुद्धा इथे तुम्हाला किड्स प्ले एरिया मिळून जातो, टॉडलर्स एरिया मिळून जातो, सिनियर सिटीजन एरिया, योगा स्पेस, मल्टिपल अमेनिटीज. किती भारी आहे ना? आणि प्रोजेक्ट अजूनही प्री लॉन्चमध्ये, बऱ्याच लोकांना माहीत सुद्धा नाही अजून. पण गेटसेट ॲसेटवरती फक्त आम्ही तुमच्यासाठी सर्वात अगोदर अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स घेऊन येत असतो. म्हणजे कुठल्याही इन्व्हेंटरी सोल्ड आउट व्हायच्या अगोदर, सर्व टोकन्सची लिमिट संपायच्या अगोदर ते तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणून म्हणतोय लवकर या. आणि हो, यासाठी आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा, व्हॉट्सअपच्या लिंकवरती क्लिक करा. म्हणजे तुम्ही आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टशी कनेक्ट होऊ शकाल आणि या प्रोजेक्टची लगेच माहिती तुमच्या फोनमध्ये येईल. किंवा या नंबरवरती कॉल सुद्धा करू शकता. बरं, चला आता या एक सरप्राईज तुम्हाला दाखवतो ना. काय म्हणजे काय? अर्थात इथला हा वर्क फ्रॉम होम स्पेस किती सुंदर आहे ना, स्कायडेक सोबत कनेक्टेड. जर असा वर्क फ्रॉम होम स्पेस मिळत असेल तर मी आयुष्यभर वर्क फ्रॉम होम करायला तयार आहे. म्हणजे मजाक नाही करत, ॲक्च्युअल सांगतोय. कारण खूप छान वाईब आहे. तिकडे ट्री प्लांटेशन, इथे तुम्हाला वुडन टायलिंग वेगळ्या प्रकारची, त्यात एक विंडो सुद्धा. मग इथे मस्त असा टेबल ठेवून आपण काम करत बसू शकतो. पण मला इथे सर्वात जास्त पुस्तकं वाचायला आवडतील. कारण निसर्ग ते निसर्ग, फ्रेश हवा आणि असा एक मी स्पेस जो कनेक्ट होतो तुमच्या या पहिल्या बेडरूम सोबत.
आणि बेडरूममध्ये पाऊल ठेवताच तुम्हाला लक्षात येईल की नेमक्या संपूर्ण घरामधील बाकी बेडरूम्स कशा असतील. अर्थात अशा स्पेशियस आणि मोठ्या मोठ्या. त्याचबरोबर बघायला जाल तर तुम्हाला इथे हा कोवर्किंग स्पेस तर कनेक्टेड आहेच, तिथे सुद्धा विंडो आणि सोबतच स्काय डेक समोरच कनेक्टेड. एवढं असून सुद्धा इथे कुठल्याही प्रकारचा कंजूसपणा न करता आणखी एक फुल लेंथ विंडो देण्यात आलेली आहे. म्हणजे किती व्हेंटिलेटेड असणार आहे हे घर. 3 साइडेड ओपन आहे आणि त्याचा पुरावा मी तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनच्या विंडो दाखवून नक्कीच देईल. पण त्यापूर्वी बघू इथलं हे अटॅच्ड वॉशरूम आणि अगदी मोठे मोठे 7.5 फुटांपेक्षा जास्त साईजचे वॉशरूम. आणि हे घर वास्तू कम्प्लायंट आहे. पूर्व पश्चिम याची एंट्री एक्झिट असणार आहे. त्याचबरोबर सर्व गोष्टी तुम्हाला वास्तूनुसारच मिळणार आहेत. आणि महत्वाची आपल्या घरातल्या होम मिनिस्टरला महिलांना जागेवरती असावी अशी वाटणारी जागा जी आहे, जो स्पेस आहे ते किचन, ते सुद्धा वास्तूनुसारच आहे, तसंच डिझाईन केलेलं आहे. आणि आता आत याल तर तुम्हाला लक्षात येईल की खरंच किती जास्त मोठं आहे. खूप स्पेशियस असं किचन, ज्यात तुम्हाला एल शेपचा किचन प्लॅटफॉर्म मिळून जातो. आणि हा प्लॅटफॉर्म पूर्ण रनिंग 10 फुटांचा आहे. त्यातला त्यात हा क्वार्ट्सचा आहे, आर्टिफिशियल इंजिनियर्ड ग्रेनाइट. मग तुमच्या अगदी सुंदर अशा कलरमध्ये तुम्हाला मिळून जातं. फ्रीजसाठी, तुमच्या मायक्रोवेव्ह ओव्हनसाठी, सर्व जागांसाठी अगदी स्पेस प्रॉपर तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर बघायला जाल तर इथे तुमचा हा इन्क्लोज ड्राय एरिया देण्यात आलेला आहे. त्या इन्क्लोज ड्राय एरियामध्ये तुम्हाला या बाजूला एक इथे सिंक मिळून जातं. फुल लेंथ विंडो तर देण्यात आलेली आहे. सोबतच तुम्हाला इथे वॉशिंग मशीन, डिशवॉशर या सर्वच गोष्टी अगदी प्रॉपर अशा फिट करता येणार आहेत. आणि जेवण सर्व करण्यासाठी डायनिंग टेबल अगदी इथेच. हे बघितलंय ना तुम्ही, पण म्हटलं पुन्हा एकदा बघूया. कसं वाटतंय? छान वाटतंय ना? काय म्हणताय? लेआउट बघायचंय, युनिट प्लॅन बघायचा आहे? हो, मग ती पण सोय केलेली आहे. खाली व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करा, आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टशी कनेक्ट व्हा, त्यांना मेसेज करा, मग ते तुम्हाला डिटेल्स पाठवून देतील. बरं या, चला पुढे आपण आणखी काही गोष्टी आहेत त्या बघायच्या राहिलेल्या आहेत, त्या बघूया. ते म्हणजे तुमची दुसरी बेडरूम. आणि दुसरी बेडरूम सुद्धा तेवढीच इंटरेस्टिंग आहे बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी. आता शेवटी बेडरूम तर बेडरूमच, मग तिथे काय इंटरेस्टिंग असतं की मी म्हणतोय तुम्हाला ते दाखवणार आहे. अर्थात बघा इथली साईज सुद्धा 11x11 आहे. मग तुमची ही कॉमन असू द्या किंवा किड्स बेडरूम असू द्या. आणि तिथे असणारा हा वॉर्डरॉप जो मॉडर्न वॉर्डरॉप आहे. आजकाल आपण डोअरवाले वॉर्डरॉप्स, त्यानंतर कबर्ड्स भरपूर काही बघितले, पण असं ओपन वॉर्डरॉप किंवा कबर्ड किती सुंदर वाटतं ना. आपले प्रीमियम क्लोथ्स आपण असे लावलेले आहेत. त्याचबरोबर एक प्रॉपर असा बेड डिझाईन करता येणार आहे. 11x11ची साईज असून सुद्धा पूर्ण वॉल टू वॉल, एज टू एज इथे तुम्हाला फुल लेंथ विंडो मिळून जाते. मुलांसाठी स्टडी टेबल प्रॉपर असा डिझाईन करता येणार आहे. सर्वच किती भारी आहे ना या घरामध्ये. इथलं फ्लोरिंग सुद्धा तशाच अगदी ॲक्च्युअल मार्बलमध्ये आहेत. किती सुंदर अशा असणार आहेत. आणि त्याचबरोबर तुमचा जो कॉमन वॉश बेसिन एरिया आहे त्यात सुद्धा कंजूसपणा न करता प्रॉपर असा स्पेस. त्यात बाहेरच्या बाजूला तुम्हाला एक बेसिंग, आतमध्ये तुमचं डिफरंट थीमचं विथ ग्लास पार्टिशन कॉमन वॉशरूम, जे एखाद्या मास्टर बेडरूमच्या वॉशरूमला सुद्धा लाजवेल. म्हणजे कमाल आहे ना, एकदम प्रीमियम आणि भारी असा फील. आणि आणखी जर आपण पुढे येऊ तर इथे आपल्याला हा डक्ट स्पेस मिळणार आहे, जिथे ही विंडो असणार आहे. 3 साइडेड ओपन बोललो ना, मग हाच तो पुरावा की जिथे तुम्हाला आणखी एक विंडो मिळून जाते, जेणेकरून घरात क्रॉस व्हेंटिलेशन राहिलं पाहिजे. आणि आज सुद्धा भरपूर गोष्टी बघायला, तुमचं वॉर्डरॉप, बाल्कनी आणि एक सरप्राइझिंग विंडो. आणि तुम्हालाही आश्चर्य वाटेल की मी एखाद्या बेडरूममध्ये आलोय किंवा एखाद्या हॉटेलच्या रूममध्ये, कारण इथलं इंटेरियर तर तेवढंच जबरदस्त, प्लस साईज सुद्धा तशीच. 11.5 बाय जवळजवळ 15 फुटांची बेडरूम, म्हणजे खूप जास्त स्पेस. त्यातला त्यात तुम्हाला वुडन फ्लोरिंग, आणि फक्त वुडन टेक्स्चर्ड नाही तर ॲक्च्युअल वुडन फ्लोरिंग. आणि सरप्राइझिंग विंडो ती हीच जी या कॉर्नरपासून ती त्या कॉर्नरपर्यंत असणार आहे. आणि 29 फ्लोअरचे टावर्स आहेत, तर विचार करा या हाईटवरून इन्फिनाइट व्ह्यू किती भारी दिसेल तुमच्या या विंडोमधून. अगदी हॉटेल रूमचाच फील आहे. इंटेरियर, आर्टिफॅक्ट्स, कलर्स सगळं काही तेवढंच भारी. आणि असा एक किंग साईज बेड असल्याशिवाय त्या बेडरूममध्ये मजा काय. मग आता इकडे बघाल तर इकडे एक तुम्हाला विंडो मिळून जाते, प्लस या बाजूला बाल्कनी आहे. पण ती बाल्कनी दाखवायच्या अगोदर माझी एक इच्छा आहे, ती म्हणजे या बेडरूमला परिपूर्णता देणारा हा वॉकिंग वॉर्डरॉप तुम्हाला दाखवायचा आहे, जिथे तुम्हाला या बाजूला वॉर्डरॉप डिझाईन करता येईल. तसा या बाजूला सुद्धा वॉर्डरॉप आहे, कबर्ड डिझाईन केलेला आहे. पण तुम्ही हवा असल्यास सेंटरला एक ड्रेसिंग टेबल, म्हणजे थोडक्यात ड्रेसर स्पेस, आजूबाजूला 2 कॅबिनेट्स, असा सुंदर स्पेस डिझाईन करू शकता. इथलं वॉशरूम सुद्धा अगदी 8x5 मोठ्या साईजचं मास्टर बेडरूमचं मास्टर वॉशरूम असणार आहे, विथ प्रीमियम ब्रँड फिटिंग्स. आणि आता बघूया आपण या बेडरूमची सुंदर अशी बाल्कनी. एकतर खरं सांगू का, हे घर बघत असताना माझं मनच भरत नाही.
इथे आत आल्यानंतर मला बाहेर जायची इच्छाच होत नाही, कारण सगळं एवढं टापटीप सुंदर, एवढं भारी इंटेरियर आणि अगदी वास्तूनुसार प्रॉपर अशा लेआउटमध्ये आहे. मग कसं बाहेर जाऊ वाटेल बरं. त्यातल्या त्यात आता या बाल्कनीमध्ये आल्यानंतर तुमच्या हे सुद्धा लक्षात आलेलं असेल की तुमच्या फ्लॅटच्या एंट्रन्सच्या अगदी समोरच्या बाजूच्याच साईडला ही बाल्कनी आहे. त्या बाजूला फुल लेंथ विंडो, त्याच बाजूला तिकडच्या बाजूने तुमच्या लिव्हिंग एरियाची बाल्कनी, अर्थात 3 साइडेड ओपन, म्हणजे प्रॉपर एअर अँड व्हेंटिलेशन घरामध्ये राहणार आहे. खूप सुंदर असा फ्लो. ही बाल्कनी सुद्धा तशीच वेगळी, जिथे तुम्हाला एल शेप मध्ये मेटॅलिक ग्रिल्स वरच्या बाजूने कवर्ड, आणि इथे सुद्धा तुम्हाला वुडन टेक्स्चर टाईल्स मिळणार आहेत. म्हणजे भारी आहे की नाही हे सर्व. आणि जर तुम्ही इथे याल आणि या बाजूला बघाल तर ही विंडो सुद्धा तुम्हाला एल शेप मध्ये मिळणार आहे. म्हणजे पुरेपूर लक्ष दिलेलं आहे की तुमच्या घरामध्ये, तुमच्या बेडरूम मध्ये तुम्हाला प्रसन्न कसं वाटेल आणि घरामध्ये आल्यानंतर एक मोकळा श्वास कसा घेता येईल ते. मंडळी, खरं सांगतो, आजचा हा जबरदस्त असा प्रायव्हेट अपार्टमेंट बघून मजा आलेली आहे. मला तर कधी कधी असं वाटायचं की मी 4 BHK अपार्टमेंट मध्येच फिरतोय की काय, कारण एवढा स्पेस, एवढं सुंदर घर, एवढ्या मोठ्या मोठ्या बेडरूम्स, लिव्हिंग एरिया आणि 3 साइडेड ओपन सुद्धा. पण खरं तर हा 3 BHK अपार्टमेंट आहे, ज्याचा कार्पेट एरिया 1300+ म्हणजे 1325 स्क्वेअर फीट आहे. आणि हो, इथे तुम्हाला 3 BHK मध्ये आणखी व्हेरियंट्स मिळणार आहेत, म्हणजे 1000 पासून ते 1325 स्क्वेअर फीट पर्यंत. आणि इथे प्राइसिंग सुरू होऊन जाते 1,25,00,000 रुपये ऑल इन्क्लुसिव्ह पासून. प्लस त्यामध्ये तुमच्यासाठी 4 BHK सुद्धा आहे 1588 स्क्वेअर फीटचा आणि 800+ कार्पेटचे 2 BHK. आणि मग कुठलाही फ्लॅट असो, तुम्हाला सगळीकडेच 3 साइडेड ओपन, पर फ्लोर 4 फ्लॅट, 4 लिफ्ट्स आणि वर्क फ्रॉम होम स्पेस सुद्धा तर मिळणार आहे. म्हणजे भारी आहे ना. आवडलंय ना तुम्हाला? मग आवडलं असेल तर लाईक करा ना लगेच. आणि जर तुम्हाला 2 BHK बाकी व्हेरियंट प्राइसिंग जाणून घ्यायची, लोकेशन डिटेल्स, युनिट प्लॅन्स हवेत, तर हा नंबर दिलेला आहे 8282827441. लगेच कॉल करा, आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टशी बोलून घ्या आणि लवकरात लवकर प्रत्यक्षात येऊन अनुभवा. कारण खरंच बघायला काय जातंय, एवढा सुंदर अनुभव घ्यायला फार मजा येणार आहे. आणि हो, व्हिडिओ आवडलाय तर लाईक करा, सोबतच तुमच्या असणाऱ्या गेट सेट असेट मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नकात. मंडळी, आम्ही घेऊन येत राहू असे जबरदस्त प्रॉपर्टीचे व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आपल्या गेट सेट असेट मराठी यूट्यूब चॅनलला. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.